तर काय झालं, जांभळं पिकलेली होती. जांभळाचं एक फार मोठं झाड होतं. म्हणजे असं खेडेगावातल्या माणसा 2 परसात घावणार नाही इतकं आंब्याचं जांभळाचं झाड होतं. ती काटकराई जांभळं होती आमच्या महालिंगराया मंदिराच्या शेजारी. आणि बाकीची पोरं येऊन सकाळ सकाळ जांभळं गोळा करतेली आणि आपण लवकर जावं म्हणून मी दिवस उगवल्या त्या झाडावर गेलो गे. खालची गोळा करून खाली पडलेली रात्री गोळा करून ठेवली आणि चढलो झाडावर. किती वाजता? सकाळी 6-6:30ला. 6:30ला वर चढलो. अशी जांभळं थोडं ह्या खिशात चड्डीच्या खिशात इकडं तिकडं घातली. तेवढ्यात एक वानर मला दिसलं वर झाडावर. ज्या झाडावर तुम्ही होता त्या झाडावर? त्याच झाडावर. आणि त्यानं मला बघितलं आणि त्यानं ते काळं तोंड त्याचं ह्या करून लागलं माझ्याकडे बघायला. आता माझी घाबरगुंडी उडली. काय करायचं. मग त्याला बघून मी घाबरलो आणि खाली उतरायला लागलो. तर जिथं उतरायला लागतो त्याच्या खालच्या फांदीवरती येऊन बसायचं काय. आणि थांबलो की लांब जायचं आणि थोडं खाली उतरलो की अजून तिथे यायचं. आता मला लागली भीती वाटायला. असाच अर्धा तास गेला. शेजारी महालिंगरायाचं मंदिर होतं, तिथे एक पुजारी होता. मग त्या पुजाऱ्याला मी हाका मारण्याचा प्रयत्न केला. आता ह्यातनं कशी माझी सुटका होणार. आसपास कोणाची घर नाही काय नाही. आता काय होणार. तर मग मी ओरडायला लागलो, हाड हो कुकू वगैरे कुत्र्याच्या आवाजानंतर जाईल भेल. पण ती काय वानर हालायला तयार नव्हतं. तोपर्यंत तो पुजारी जो होता तो बाहेरच्या देवाला पाणी घालायला आल्यावर त्याला कोणाचा तर आवाज आला म्हणून ती जांभळीच्या दिशेनं आला. आणि मग त्यानं खालनं काय झालं रे म्हटल्यावर ती वानर जी आहे ती दुसऱ्या फांदीवर निघून गेलं आणि त्यातनं माझी सुटका झाली.